कुसुम मनोरलेले घ्या किंवा काही माझी कुठलीही नाटकं घ्या तुम्ही, त्यातले वेगळेपणा तुम्हाला जाणवेल जर बघितली असाल तर. सोलापुरात अनेक वेळा आम्ही प्रयोग करतो, अगदी डोंगरचे पण सोलापुरात प्रयोग केले. आता मी एक नवीन नाटक करतोय, राजा रवी वर्मा. राजा रवी वर्मा हा चित्रकार, ज्याला असं वाटलं की देव हे स्वर्गात नाही आहेत तर ते प्रत्येक माणसाच्या घरामध्ये पण आहे. त्यामुळे राजा रवी वर्म्यांनी त्यांनी त्याचं तो पंडित असल्यामुळे, राजा ही किताबत होती त्याला, आणि तो नंबूद्री ब्राह्मण असल्यामुळे त्याला वेदांचं पुराणांचं ज्ञान होतं. सीता कशी दिसेल, लक्ष्मी कशी दिसेल, असे सगळे त्यांनी चित्र काढले. या चित्राचं शिकागोमध्ये प्रदर्शन भरलं 1895 साली. 1895 साली शिकागोला विवेकानंदांची धर्मपरिषदही होती आणि त्याच्यानंतर विवेकानंदांनी ती चित्र पाहिली आणि विवेकानंद राजा रवी वर्म्याला भेटायला मुंबईत गिरगावात त्याच्या घरी आले. आता तो संवाद जो आहे तो मी 1-2 मिनिटाचा वाचतो आणि आपण हा कार्यक्रम संपवूया. विवेकानंद येतात, खूप गर्दी जमलेली आहे कारण शिकागोहून विवेकानंद त्यांची भाषणं गाजवून आलेली आहेत आणि खूप गर्दी जमली आणि विवेकानंदांच्या नावाने जयघोष चाललाय आणि हा राजा रवी वर्मा भारावून जातोय. सहज त्यांना म्हणतो, स्वामीजी आपलं एक चित्र काढावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा विवेकानंद म्हणतात, या समोरच्या फलकावर, या कोऱ्या फलकावरच तू माझं चित्र रेखाटणार आहेस ना? होय स्वामीजी, होय. हा समोरचा फलक आहे ना कोरा, तो या आत्म्यासारखा निर्लेप, त्याला ना रंग ना रूप ना इच्छा ना अभिलाषा. त्याच्या भोवतीची चौकट आहे ना ती आहे देहासारखी. या देहाच्या चौकटीत बसवलेल्या आत्म्याभोवती तुला रंग भरून जीवन समृद्ध करायचं असेल तर ते खुशाल कर. तू कोणते रंग भरणार हे तुझ्या कुवतीवर अवलंबून राहील. परमेश्वरानं काय दिलंय त्याचा शोध त्याच माणसानं घ्यायचा असतो, कारण त्यानं फक्त तुमच्या समोर कोरा फलक ठेवलेला असतो आणि रंग भरण्यासाठी उदंड निसर्ग आणि जीवन. परमेश्वरानं निर्मिलेलं रूप आणि रंग याचं आकलन जर तुम्हाला झालं ना तर कदाचित कुंचाला उचलण्याचं बळही तुम्हाला राहणार नाही. एक लक्षात ठेव राजा, तू कुठलंही चित्र काढ पण फलकाशिवाय रंग रंग असू शकत नाही ना चित्र चित्र असू शकतं. मानवी भावनांच्या अनेक रंग छटांनी मानवी जीवन रेखाटलं जातं. जशा प्रेमाच्या अनेक रंग छटा आहेत तशा कामक्रोधाच्याही आहेत. या सगळ्यांची जीवनात अत्यंत आवश्यकता असते. ते वगळले तर जीवनाला काही अर्थ राहणार नाही. खरं म्हणजे आमचा उपदेश तुला करण्यात पण आमची योग्यता नाही, कारण राजा तू एक शापित गंधर्व आहेस. शापित आहेस तसा गंधर्वही आहेस. ज्याला मोह होतात, ज्याच्या हातून देवाचे नियम मोडले जातात आणि म्हणूनच त्याला आमच्यासारख्या मर्त मानव योनीत जन्म घ्यावा लागतो. त्याला फक्त एकच वर मिळालेला असतो आणि तो वर खरा होण्याचा क्षण येईपर्यंत रक्तबंबाळ अवस्थेत हसत मुखानं जगावं लागतं. चांगल्या गोष्टी हातात येतात न येतात तोपर्यंत त्याला त्या गमवाव्या लागतात. शापमुक्त होण्याचा क्षण आला की हा देह त्याला सहजगत्या सोडता येतो. पुन्हा तारुण्याची सळसळ ऐकू येऊ लागतं आणि आपलं पूर्वीचं राजवस्त्र पेहरून त्याला उर्वशीच्या मागोमाग जाताही येतं. राजा, ज्या दिवशी तुला मृत्यू गाठेल तेव्हा तू स्वर्गात जाशील तेव्हा तिथे तुझ्या पदरी निराशाच येईल. कारण तू काढलेली रंभा, उर्वशी, मेनका या खऱ्या रंभा, उर्वशी, मेनकेपेक्षा कितीतरी पटीने सरस आहेत, सुंदर आहेत. माणसाला जरूर मृत्यू आहे पण स्वप्नाला नाही, आणि आकृतीबद्ध केलेल्या स्वप्नाला तर नाहीच नाही. माझा आशीर्वाद आहे, जोपर्यंत ही मानव योनी पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत राजा रवी वर्मा जिवंत असो वा नसो त्याची स्वप्न चित्र मात्र चिरकाल अमर राहतील, अमर राहतील, अमर राहतील. मित्रांनो, धन्यवाद. मी तिचे आभार मानत नाही. ती आली तिच्या कामातून, तिला हे परीक्षा होती, संबंध, तरी तिने मान दिला.
आणि आधी आहे ती आपल्या परिवारामध्ये सामील झाले. तशाच आणखीन एक ॲडव्होकेट सुजाता जाधव, जे अत्यंत बिझी असतात, सबंध भारतच काम करत असतात. ते क्रिमिनल लॉयर आहेत आणि गेली 20 वर्ष प्रॅक्टिस करतात. सुप्रीम कोर्टात उद्या जज वगैरे बनून भेटतील आपल्याला, तर त्यांना आपण शुभेच्छा देऊया. काहीपेक्षा या सगळ्या यातून त्या लिहित असतात. कालही त्या पहाटेच उठून त्यांचा लेख द्यायचा तो लेख दिला कुठल्या वर्तमानपत्राला, आणि कविता करत असतात. तुम्ही सगळे क्रिएटिव्ह लोक इकडे बसलेले आहात. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतोय आणि माझ्या मनोरमा परिवाराला पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतोय. डॉक्टर, तुम्ही आता हळूहळू भार उचलताय दादांचा, तो आम्हाला आनंद आहे. तुम्हाला दोघांना शुभेच्छा देतो आणि आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया. धन्यवाद.